नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, रत्नशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक अत्यंत महत्त्वाची शाखा आहे, जी नवग्रहांच्या ऊर्जेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, शुभ की अशुभ, त्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगते. त्यामुळे रत्नांचा वापर करताना विशेष खबरदारी घेणं, काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्याला सुद्धा रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यासाठीच रत्नांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर या रत्नमालेतला आणखी एक महत्त्वाचं रत्न आहे मोती. तर आज आपण मोतीविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत, आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत नवग्रह रत्न केंद्राच्या अनु मोतीवाला भोसले मॅडमचं स्वागत करूया. अनु मॅडम, आपलं स्वागत पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर मॅडमशी चर्चा करणार आहोत, मोती या रत्नाविषयी जाणून घेणार आहोत. मात्र सगळ्यात आधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. अनु मोतीवाला भोसले या प्रसिद्ध रत्नशास्त्री H.A. मोतीवाला यांच्या कन्या आहेत आणि पारंपरिक पद्धतीनं त्या रत्नशास्त्राचा अभ्यास करतात. परंपरेने रत्नशास्त्री या घराण्यातील त्या वंशज आहेत आणि परंपरेनं घराण्यातील आलेला रत्नशास्त्र्यांचा वारसा देखील त्या अतिशय सुनियोजित पद्धतीने आणि अखंड पद्धतीने चालवतात. तसंच सुखी आणि आनंदी आयुष्य एक रत्न धारण करून आपण कसं काय कमावू शकतो आणि कसं काय जगू शकतो यावर त्यांचा उत्तम अभ्यास आहे. रत्नांचे फायदे काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. तर मोती धारण करण्याचे फायदे काय आहेत, तसंच मोती या रत्नाचे वैशिष्ट्य काय आहे, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अनु मॅडम, पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत स्वागत. अनु मॅडम, आज आपण मोतीविषयी जाणून घेणार आहोत. तर मोती हे मुळात रत्नच असं आहे ना, जे नैसर्गिक पद्धतीने तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सेंद्रिय पद्धतीने ते तयार होतं ती प्रक्रिया अतिशय सुंदर आहे. तर त्याविषयी आधी आम्हाला सांगा, मोती घडतो कसा, बनतो कसा? मोती जे आहे तो ऑर्गॅनिक जीवित रत्न म्हणतो आपण आणि त्याचबरोबर तो कॅल्शियम कार्बोनेटचा साठा आहे. समुद्रामध्ये 600,000 मीटर असं खोल गेले की तो एक प्रकारचा किडा, ज्याला आपण ऑस्टर म्हटला, तो जेव्हा शिंपलीमध्ये जातो ते आपल्या गंधाचा, तिचा एक चिकट साठ्यानं तो रत्न तयार होतो. हा रत्न ही विशिष्ट प्रकारचे नक्षत्रानुसार तयार होतो. जसं स्वाती नक्षत्रामध्ये ह्याचा जन्म होतो, हस्त नक्षत्रामध्ये, रोहिणी नक्षत्रामध्ये, पुष्य नक्षत्रामध्ये ह्याचा जन्म होतो. आणि हा मोती सर्व उत्तम म्हणजे खूप खास मानला गेलाय. अच्छा. मोती रत्नाचा संबंध चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रहाची जी राशी आहे ती कर्क राशी आहे. आणि त्याचप्रमाणे मोतीला विविध नावानं आपण ओळखलं जातं. मोतीला हे हिंदीमध्ये तुम्ही मोती म्हणताय, मराठीमध्येही याला सहज मोती मुक्ता म्हटलं जातं. त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये ह्याला मुक्तता असं म्हटलं जातं. ह्याला मार्गरिटा नावानं ओळखलं जातं आणि त्या इंग्लिशमध्ये आपण ह्याला पर्ल म्हणतो. ठीक आहे. आणि मोती रत्न जे आहे तो बसरा खनीचे जे मोती आहेत, बसरा समुद्राचे जे मोती आहेत, ते सर्व उंच आणि महाग मोती म्हणून ओळखले जातात. तितकेच ते सुंदर आणि वजनानं जड असतात. हे हातात घेतले की ह्याच्यात समुद्राचे वेव्ज जाणवतात ओरिजिनल मोतीमध्ये. त्याचप्रमाणे मोती हा अतिशय सुंदर पांढरा, पिवळसर, गुलाबी, निळा आणि काळ्या कलरचा मोती. हे खूप इंटरेस्टिंग आहे अनु मॅडम, की मोती आहे तर तो मोती, पण त्याच्या छटा ज्या प्रकारे ते निसर्गात तयार होतात त्याच्या छटा खूप वेगवेगळ्या असतात. हो, तसंही मोती आपल्याला प्राप्त होतात. त्याच्यामध्ये रत्नांमध्ये काय झालं की मोतीमध्ये फसवणूक दोन प्रकारचे, नॅचरल आणि ऑर्गॅनिक. जे आपला समुद्राचे मोती आहेत त्याला तयार व्हायला खूप वेळ लागतं, तेव्हा जाऊन ते कुठेतरी तयार होतात आणि ते शिंपलीमध्ये बऱ्याचदा 2 ते 3 मोती नॅचरल. कोणकोणत्या शास्त्रांमध्ये अनुसार आपण मोती धारण करू शकतो? तुम्ही अंकशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार, तुमचं कुंडलीचा अभ्यास करून आणि हस्तरेखानुसार
मोतीरत्न धारण करू शकताय. एक तर मला माहितीये की मुळात त्याच्याकडे बघितल्यावरच त्या मोत्याकडे बघितल्यावर अत्यंत थंड शांत असं वाटतं. तर मोती धारण करण्याचे फायदे काय आपण सांगू शकतो? मोतीरत्न हा मनाचा कारक रत्न आहे, मनाला शांत ठेवणारा. हम्म. कुंडलीमध्ये चंद्र जर अशुभ स्थितीत आहे किंवा सुखभावमध्ये अशक्त आहे तर तुम्ही मोती अवश्य वापरावं. मोती वापरल्यामुळे चंद्रग्रहाला उंची प्राप्त होते किंवा तो अशक्तपणापासून सुटका मिळते. आणि मोती धारण केल्यामुळे तुम्ही मन तुमचं शांत राहतं, सुख समाधान मिळते. ज्यांच्या तब्येतीचे तक्रार आहेत, मानसिक आजार आहेत, त्यांनी मोती अवश्य वापरावं. जी मुलं खूप त्रास देतात, जिद्द करतात किंवा अस्थिर आहेत, फार हट्टी आहेत, ज्यांना रागावर नियंत्रण करता येत नाही, त्यांनी मोती अवश्य वापरावं. आणि ज्यांचा काम बसून आहे, जे सतत CA जे आहेत किंवा कम्युनिकेशनमध्ये ज्यांना सतत लिहिण्याचा लेखक आहेत, ह्यांना मोती खूप उपयोगाचा ठरतात. मला एक सांगा, आता शोभे एक अलंकार म्हणून घातल्यावर ते शोभा येते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोती जेव्हा ज्योतिष शास्त्री आपल्याला सल्ला देतात की नाही तुम्ही मोती धारण करायला हवा, तर तेव्हा त्याचं महत्त्व आणखी वाढतं. तर ती धारण करण्याची योग्य पद्धत काय असते? तुम्ही मोती धारण करण्याचा विचार करताय तेव्हा तुम्ही छान ज्योतिषशास्त्राकडे किंवा रत्नशास्त्रीकडे जाताय तेव्हा तुमच्या कुंडलीचा अभ्यास किंवा तुमच्या हस्तरेखाचा किंवा जे लोक 2 तारखेला 11 तारखेला किंवा 19 20 तारखेला जन्माला येतात, तारखेनुसार ज्यांचा जन्मांक किंवा मूलांक 2 आहे, ह्या लोकांनी तो रत्न धारण करू शकतो आणि त्याचा त्यांना जास्त फायदा होतो. आणखी महत्वाचं की अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना मोती धारण केल्यानं जास्त शुभ असतं किंवा त्यांना जास्त फायदा होऊ शकतो? चंद्राची राशी जी आहे ती कर्क राशी आहे. कर्क राशीचे व्यक्तींनी आपला राशीरत्न म्हणून मोतीरत्न अवश्य वापरावे, अवश्य धारण करावे. त्याचबरोबर ज्या राशींच्या व्यक्ती जसं की सिंह राशी आहे, मेष राशी आहे, वृश्चिक राशी आहे, ह्या लोकांना राग भयंकर येतो. ते रागावर नियंत्रण करण्यासाठी मोतीरत्न धारण करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या राशीचे नक्षत्र, जसं मकर राशीचा नक्षत्र हा श्रावण नक्षत्रात जन्माला आलेले आहेत, या लोकांनीही मोतीरत्न धारण करू शकतात. त्याचप्रमाणे चंद्राची महादशा किंवा चंद्राची अंतर्दशा असेल तरी सुद्धा मोतीरत्न धारण करू शकतात. चंद्राची स्थिती अनुसार मोतीरत्न कुणी धारण करावं हे ठरलं जातं, त्याप्रमाणे तुम्ही धारण करू शकताय. अच्छा, म्हणजे तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये काय स्थिती आहे चंद्राची ते बघून आपण धारण करू. अच्छा, पण मग कुणी धारण करू नये किंवा कुणासाठी हे अशुभ? जसं की चंद्र कुंडलीमध्ये चंद्र जर 8वी स्थानी असेल किंवा 6व्या किंवा 12व्या घरात असेल तर मोती धारण करू नये. त्याच्यामुळे त्याची अस्थिरता वाढू शकते आणि त्याचे परिणामही अशुभ होऊ शकतात. अच्छा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे धारण करण्यासाठी केल्यानंतर म्हणजे मोती घातल्यानंतर साधारण किती दिवसांनी आपल्याला त्याचा प्रभाव दिसतो? का इतर रत्नांप्रमाणे साधारण 10-12 दिवसांनंतर त्याचा प्रभाव? नाही, मोती धारण केल्यानंतर सहजा 7व्या दिवसापासून त्याचा इफेक्ट चालू होतो. काही विशिष्ट वजनाचा मोती आपण धारण करायला हवा? मोती रत्न जेव्हा धारण करताय ते करंगळीमध्ये आपण धारण करतो तर त्याचा वजन जे आहे ते 1.25 रत्तीच्या वर असावं, 1.25 कॅरेटच्या वर असावं. अच्छा, मिनिमम 1.25 कॅरेटच्या वर. तुम्ही लहान मुलांना 1.25 कॅरेटच्या वर पासून तुम्ही मोठे जे आहेत जेव्हा पुरुष धारण करतात तर त्यांना 4-4.25 कॅरेटच्या पुढे, लेडीजला 3 कॅरेटच्या पुढे
लहान मुलांना शक्यतो जास्त मोतीरत्न दिला जातो. लहान मुलांना दिला जातो. का ते काही मुलं जन्मापासून त्यांना काही काही आजार असतात, hyperactive असतात. हायपर ऍक्टिव्ह असतात किंवा सतत रडत असतात. काही वेळेस त्यांना तब्येतीचे तक्रार असतात, तर त्यांना 1.25 रत्तीच्यावर, लेडीजना 3 कॅरेटच्यावर आणि पुरुषांना 4.25 कॅरेटच्या पुढे हा असं रत्न द्यायला. तुम्ही धारण करू शकता. अच्छा, मला एक सांगा, पण आता मोती मॅडम तयार होतात, एकतर नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि साहजिकच जीवरत्न असल्यामुळे किंवा त्या ऑयस्टर मधनं ते तयार होतं, त्याच्यामुळे साहजिकच आहे ती नैसर्गिक पद्धतीने तयार होतो. वाळूचा कण जाणं, मग सूर्यकिरण पडणं, मग त्या ऑयस्टर मधला पदार्थ स्त्रवणं, मग ते थरावर थर साठत जाणे, मग मोती तयार होणं, याला अर्थात निसर्गात खूप मोठा कालावधी लागतो. म्हणून आता ऑयस्टर्सची शेती पण केली जाते, विशेषतः म्हणजे मोतींची शेती, मोती बनवण्याची शेती सुद्धा केली जाते. आणि अलीकडे भारतात सुद्धा जोडधंदा म्हणून, मत्स्यशेतीला जोडधंदा म्हणून पर्ल्सचं प्रोडक्शन केलं जातं. आर्टिफिशियल पद्धतीने सुद्धा पर्ल्स तयार केले जातात, कल्चर्ड ज्याला आपण म्हणतो. तर मग यापैकी चांगलं कुठलं सगळ्यात? जर तुम्हाला कुंडली अनुसार त्याची इफेक्ट सकट मोती धारण करायचा असेल, तर तुम्ही एकमेव समुद्राचा ऑर्गॅनिक मोतीच वापरावं. ॲज अ ज्वेलरी ज्यांना आवड आहे मोतीची, तर ते कल्चरल मोती जे चायनाचे खूप येतात आता. आणि त्याचप्रमाणे आता जे शेती केलेले मोती आहेत ते पण खूप लोक देत असतात, पण त्याचा बऱ्यापैकी आपल्या ग्रहांवर इफेक्ट पडत नाही. जितकं आपल्याला पाहिजे तितकं त्याचे आपण ते गुण प्राप्त करू शकत नाही. त्याच्यामुळे ते एक फॅशन ज्वेलरी म्हणून ठीक आहे. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही म्हणालात की चंद्रासोबत याचा जास्त जवळचा संबंध आहे आणि चंद्र जो आहे तो स्वभावाचा सुद्धा कारक आहे. तर मग स्वभाव वैशिष्ट्य आपली कशी बदलू शकतात मोती धारण केली तर? मोती धारण केल्यामुळे स्थिरता येते, तो मनाला शांत करतो. जेव्हा मन शांत असतो तर आपल्या बुद्धी पण शांतपणे विचार करू शकते. ठीक आहे. अस्थिरतामुळे, रागामुळे काही वेळेस नुकसान होणे, किंवा ज्या लोकांना फॉरेनमध्ये जायची इच्छा आहे, तिथं जाऊन काम करायचं आहे, त्यालाही चंद्र छान लागतो. मानसिक आरोग्य आपलं चांगलं जास्त राखण्यासाठी अदर दॅन शारीरिक व्याधींबरोबर लढण्यापेक्षा मोतीचा उपयोग आपल्याला तो धारण केल्यानंतर मानसिक आरोग्य जास्त चांगलं करण्यासाठी होतं, असं पण म्हणू शकतो का? मोती धारण केल्यामुळे जे सतत मनात विचार येत असतात, नेगेटिव्हिटी येत असते, आणि त्याचप्रमाणे ते भीतीचं जे वातावरण असतो मनामध्ये, की काही वेळेस काही माणसं ते शब्दानं बोलत नाही, आजच्या आतच त्यांचे खूप काही गोष्टी चालत असतात. ते आतल्या आत विचारत असतात. आणि वीकनेस आणि जे चेहऱ्यावर जे तेज नाहीसा असतो तो चंद्रामुळे. आणि मातृत्व, ज्यांना जे बोलतो ना, मातृत्वाचं रत्न आहे हे. त्याचप्रमाणे हा रत्न जर धारण केले की तुमचे मानसिक आजार, पोटाचे विकार, त्याच्यामुळे ऍसिडिटी, जेव्हा मानसिक ताण येतो तेव्हा पोटाचे आजार खूप होतात, ऍसिडिटीचा त्रास होतो, सतत अशक्तपण, यासाठीही मोती खूप उपयोगाचा आहे. अच्छा, आता येऊया याच्या आयडेंटिटीकडे, की ओळख कशी पटवावे, की अमुक एक मोती हा खराच आहे किंवा हा कल्चर्ड आहे, किंवा त्याचा आकार, त्याची काही वैशिष्ट्ये असतात का, त्याची चमक किंवा त्याच्या छटा आणि त्याची ऑथेंटिसिटी कशी ओळखायची? नॅचरल मोती जेव्हा आपण एखाद्या फरशीवर किंवा ह्या दगडावर घासतो तर त्याला झीज येत नाही, तर जसं आहे तसं दिसतं, त्याला पॉलिश त्याची कमी होत नाही, तो नॅचरल आहे. पण कल्चरल किंवा जे तयार रासायनिक शेती केलेले मोती असतात ते घासले की ते फिकट पडतात, ते पांढरे दिसतात. अच्छा अच्छा, झिजतं पण. हा, मोती धारण केल्यानंतर काही वर्षानं ते समुद्राचा आहे, त्याच्यामुळे तो झिजणं हा एक नॅचरल आहे, पण त्याला वेळ लागतं. 1-2-3 वर्षानंतर त्याचं ते वेळ लागतं. पण जे
ऑर्गॅनिक नाही आहेत, ज्यांची शेती केलेली आहे, ते लवकरात लवकर त्याला झीज येते. आणि हार्डनेस जशी आपण म्हणतो, ते वजनाला जे म्हणतो, ते समुद्राचा बऱ्यापैकी ते 3 कॅरेट घेतला आणि हा 3 कॅरेट घेतला, हा छोटा असला तरी हे वजनदार असतो, हा नाही. आणि जेव्हा ह्याची आपण सर्टिफिकेशन करतो तर ह्याच्यात जसं मी म्हटलं कॅल्शियम कार्बोनाइट हे भरून असतं आणि त्याच्यात चिन्याची मात्रा, जे चुना म्हणतो ना आपण, त्याची मात्रा जास्त असतो. आपण आणखी एक गोष्ट तुम्ही म्हणालात की आपण ते म्हणजे अगदी मोतीच नाही, कुठलंही रत्न, पण आता मोतीविषयी आपण बोलतोय या शो मध्ये म्हणून, तर मोती आपण घातल्यावर झिजतो थोडा थोडा. त्या झिजण्यामागचं कारण काय असतं? मोती रत्नाचं जे बोलतो ना, मोती रत्न हा पाणीच झालेला आहे, समुद्रामध्ये झालेला आहे. बाहेरचे नॅचरल्स याच्यामध्ये त्याला पाणी ते मिळत नाहीये. त्याच्यामुळे तो काय होतं की बॉडीची जी उष्णता ओढून आपल्या कॉस्मिक रेज अनुसार हे काम करत असतात. जसं जसं दिवस जातात तसं तसं त्याचा आकारही कमी होत जातो किंवा तो थोडक्यात कमी होतो. एकदम मी म्हटले ना नाही, पण पडतं, पण झिजण्याची प्रक्रिया होते. ते नॅचरल आहे, नैसर्गिक बोलतो ना ज्याला आपण, त्याला ती ताकद मिळालेली आहे. जितकं ते आहे तसं काम, आणि त्याच्यावर आपण ओळखायचं की आता ह्याची काम करायची ताकद कमी झालेली आहे. प्रत्येक 3 वर्षानंतर तुम्ही मोती रत्न बदलून दुसरा मोती धारण करायचा. अच्छा, पण मोती जेव्हा आपण खरेदी करतो, ते खरेदी करत्यावेळी कुठली काळजी आपल्याला घेतली पाहिजे? काळजी घेताना म्हणजे पहिला त्याचं सर्टिफिकेशन बघा की कुठल्या लॅबमध्ये आहे. आता हल्ली खूप ऑनलाईन सर्टिफिकेशन पण खूप मिळतात, पण ते डुप्लिकेट असतात. तर मी म्हटले ना, जे काही आपले ठरलेले लॅब आहेत तिथून तुम्ही त्याची सर्टिफिकेशन करून मग ते रत्न धारण करावे. त्याचप्रमाणे वैशिष्ट्य रत्नशास्त्रीकडून तुम्ही रत्न घेतले की ते तुम्हाला पटवून देतात की हा नॅचरल आहे रत्नशास्त्रीकडे. अच्छा. अनु मॅडम, खरं तर तुमच्या घराण्याची परंपराच आहे रत्नशास्त्रीची, तर मला एक महत्त्वाचं हे विचारायचं आहे की तुमच्याकडे जी रत्न जे जेम्स उपलब्ध आहेत, तर त्यांची वैशिष्ट्य काय सांगाल? एक तर नॅचरल आहेत, आम्ही नॅचरल रत्नांमध्ये काम करतो. दुसरं म्हणजे ह्या रत्नांमध्ये आम्ही त्यांना समोरच्या व्यक्तींना की किती हजारपासून ते किती लाखांपर्यंत रत्नांचे मूल्यवान रत्न आहे ते, त्याची वेगवेगळी व्हॅल्यू आणि का ह्याचे रेट वेगवेगळे आहेत हे आम्ही दाखवून देतो. त्याचबरोबर ह्याची जेमॉलॉजिकल रिपोर्ट्स आणि तुम्ही धारण केल्यावर तुम्हाला होणारे इफेक्ट, तुमच्यावर होणारे परिणाम, की तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे आले की कशासाठी आले, तर तुम्हाला काही तर हवं आहे. काही लोकांना एक्झाम्समध्ये रिझल्ट पाहिजे असतं, काही व्यवसायामध्ये उरती, काही राजकारणामध्ये असतात, तर काही तब्येतीच्या बाबतीत. तर हे रत्न धारण केल्यावर तुम्हाला तो इफेक्ट जे जाणवतो तो खरे रत्नांमध्ये जाणवतो. खोट्या रत्नांमध्ये किंवा नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेले रत्नांमध्ये जे बाहेर मिळतात तसं फॉर्म्युलेशन त्याच्यात ते होत नाहीये. अच्छा, जे कृत्रिम असेल त्याच्यात आपल्याला ते नाही दिसणार, त्याचे फायदेही नाहीत, ते दिशाभूल करतात आपली. त्याच्यामुळे मग काय होतं की शास्त्र खराब होतो, शास्त्र बदनाम होतो त्याच्यामुळे. अच्छा, पण आता जसं मी आपण आधीच्याही माणिकच्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस केलं, तर मोती कोणत्या धातूबरोबर जास्त आपण म्हणजे सोन्यात घालावं की चांदीत घालावं की आणखी तांब्यात घालावं, कशात आपण घालावं? मोती रत्न चांदीमध्ये घातलेला कधीही उत्तम आहे, का चांदी थंड आहे, चांदी थंड आहे आणि मोतीचं वय तिला झीज लवकर येत नाही. अच्छा, चांदीत घातला तर अच्छा, त्याचे चांदीमध्ये तुम्ही धारण केलं की तिला झीज लवकर येत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभावही जास्त पडतो. दुसरं म्हणजे दुसरा जे धातू आहे तो आहे सोनं. मी म्हटले की कधीही उत्तम धातू म्हणजे सोनं. अच्छा, दुय्यमी स्थानी, पण इफेक्ट देणारा रत्नच आहे, धातू नाहीये. धातू हा माध्यम आहे, धातू माध्यम आहे फक्त धारण करण्याचं. नॅचरल धातूमध्ये तुम्ही रत्न वापरावे.
अच्छा, पण आता एक महत्त्वाची गोष्ट अशी येते, की मोती जेव्हा आपण धारण करतो, तेव्हा काही विशिष्ट पद्धत असते तेही धारण करण्याची किंवा काही पूजा विधीसुद्धा करायला लागतात. तर ते काय आहेत? आता मोती तुम्ही धारण करतेस वेळी मोती तुम्ही सोमवारी संध्याकाळी 7 ते रात्री 10च्या दरम्यान हं. जेव्हा चंद्र हं. चंद्रदेवचं चंद्र दर्शन येतो घेऊन जेव्हा. हं, हं. धारण करू शकताय. हं. त्याचबरोबर पौर्णिमाला मोती धारण करणं हे उत्तम. खूप हं, उत्तम हं, मानलं गेले. हं. तेव्हा चंद्राचा आकार हा पूर्ण असतो. हं. त्याचप्रमाणे तुम्ही स्वाती नक्षत्राला, पुष्य नक्षत्राला, हं, हस्त आणि श्रावण नक्षत्रालाही मोती धारण करू शकता. हं. आणि आपले 3.5 मुहूर्तांपैकी हं, हं. मोती तुम्ही धारण केले की तुम्हाला त्याचा जास्त इफेक्ट येतो. अच्छा. आणि सकाळच्या वेळीस जर मोती धारण करायचं असेल तर मोती तुम्ही सूर्य उदयानंतर 10च्या दरम्यान धारण करावं. हं, हं. आणि त्यावेळेस राहू काळ असू नये ह्याची अच्छा. तुम्ही थोडा काळजी अच्छा, घ्यावी. अच्छा. ही काळजी विशेषतः घेतली हा, पाहिजे. त्याची पण आणखी एक की आता मोती धारण करायच्या आधी काही आपल्याला रत्न सिद्ध सुद्धा करावे लागतात. तर ते सिद्ध करण्याची काही पद्धत आहे का? सिद्ध करताना तुम्ही गंगाजल किंवा पंचामृतनं रत्न स्वच्छ करून घ्यावे, धुवून घ्यावे, त्याची जल अभिषेक ते करून घ्यावं. त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा वाहून 108 वेळ चंद्राचा मंत्र जप करावा. ओम चंद्राय नमः किंवा ओम सोमाय नमः ह्याचा जप करून तुम्ही मोतीरत्न धारण करू शकताय. किंवा विशिष्ट राशींमध्ये चंद्राचं खूप अशुभ प्रभाव पडत असेल तर त्यांनी 1100 वेळ म्हणजे 11 माळ चंद्रजप करावे. अच्छा. म्हणजे ते सिद्ध होईल. आणि सिद्ध होण्याची जी वेळ आहे ते पहिल्या दिवसापासून 45 डेज 45 दिवसात रत्न सिद्ध होतो. ह्या दरम्यान वारलेल्या ठिकाणी किंवा स्मशानभूमीमध्ये रत्न धारण करून जाऊ नये. अच्छा, आणखी एक आता आपण डूज अँड डोंट्स कडे येऊयात, की मोती धारण केल्यानंतर काय गोष्टी आपल्याला पाळायला हव्यात किंवा काय खबरदारी घ्यायला हवी? जेव्हा आपण मोतीरत्न धारण करतो तर आपल्याला सवय असते की रत्न धारण केल्यावर तुम्ही 45 दिवसांच्या मध्ये कुणाला तुमची अंगठी काढून देऊ नये, की दुसऱ्यांनी ते हातात धारण करू नये. ते तुमच्या की ते सिद्ध करण्याचं आहे, तुमच्यासाठी तुम्ही वापरताय. काही लोकांना सवय असते की दाखवायला अरे देत किती छान. बसतात. म्हणजे ऍक्च्युली मोती खरं तर हे रत्नच असं आहे ना, की ते खूप आकर्षित करतं एखाद्याला आणि त्याच्यामुळे ते घालावं, की ते आपल्याकडे असावं हे असं बऱ्याच जणांना वाटतं सुद्धा. त्याच्यामुळे ते विघ्न निर्माण होतो आणि नेगेटिव्हिटी ही ऑब्झर्व करतात रत्न लवकर. तर दुसऱ्यांच्या हातात ते पूर्ण सिद्ध होण्या अगोदर गेले की ते नेगेटिव्हिटी ऑब्झर्व करतात. त्याच्यामुळे त्याचं कार्य करण्याची जी बोलतोय ना ताकद कमी होते. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वापरताना 45 दिवस तरी हातातनं काढू नये. नक्कीच. तर आपण पाहिलात की अत्यंत सुंदर माहिती मोती या रत्नाविषयी आज आपण घेतली. खरं तर मोती हे रत्न असं आहे की जे असहज कुणालाही आकर्षित करू शकतं. त्याची चमक, त्याची जी प्रभा जी आहे ती इतकी सुंदर असते, त्याच्यामुळे मोती धारण करावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र केवळ रत्न म्हणून ते धारण करण्यापेक्षा त्याचे काय फायदे आहेत आणि ते कसं धारण करावं याची खूप छान शास्त्रोक्त पद्धत आपल्याला अनु मॅडमनी सांगितली. अनु मॅडम, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर पुढारी आयकन्समध्ये इथेच थांबतो. नमस्कार. पाहत रहा पुढारी न्यूज.